नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिंपल लिफ्टिंग मशीनचा एक प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहे. प्रॉब्लेम वाचूया आणि गिवन पहिल्यांदा लिहू. गिवन प्रॉब्लेम बघा काय, इन अ मशीन अँड एफर्ट ऑफ 2 न्यूटन, म्हणजे एफर्ट आपल्याला दिलेला आहे 2 न्यूटन. एफर्ट ऑफ 2 न्यूटन लिफ्ट ए लोड ऑफ 30 न्यूटन. लोड दिलेला आहे 30 न्यूटन. पुढे काय म्हणले, इफ द एफर्ट लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन ॲट दिस लोड इज 0.5 न्यूटन. म्हणजे एफर्ट लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन म्हणजेच पी एफ दिलाय. एफर्ट लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन पी एफ इज इक्वल टू किती दिलाय, 0.5 न्यूटन. आणि फाइंड काय करायचं आहे, फाइंड द व्हेलॉसिटी रेशो अँड इफिशियन्सी ऑफ द मशीन. गिवन एवढंच दिलेलं आहे आपल्याला. याच्यावरून आपल्याला फाइंड करायचं आहे टू फाइंड व्हेलॉसिटी रेशो अँड इफिशियन्सी. व्हेलॉसिटी रेशो VR आणि दुसरं इफिशियन्सी इटा. आता बघा, यासाठी कोणते फॉर्म्युले लागतील ते पहिल्यांदा लिस्ट आउट करूया, म्हणजे फक्त व्हॅल्यू आपल्याला टाकावे लागते. सो पहिल्यांदा VR साठी कोणता फॉर्म्युला आहे. आता बघा, VR काढण्यासाठी y/x ते पण दिलेलं नाही आणि इफिशियन्सी पण दिली नाही. इफिशियन्सी तर आपल्याला काढायची आहे सेकंड पॉईंटला, त्यासाठी VR लागणार आहे. मग VR आधी कुठून काढायचं. आता y/x ते पण नाही, इफिशियन्सी पण नाही. मग तिसरा फॉर्म्युला VR असणारा कोणता आहे, आयडियल एफर्टचा आहे. सो आयडियल एफर्टमधून आपण VR काढू शकतो. सो आयडियल एफर्टचा फॉर्म्युला आहे PI इज इक्वल टू W/VR. आता यातलं W दिलंय, VR आपल्याला काढायचं आहे. मग PI कुठून घेणार, PI साठी PF दिलंय. PF इज इक्वल टू काय असतं, PI मायनस किंवा P मायनस PI. P मायनस PI. मग P दिलंय का, दिलंय. PI आपल्याला काढायचं इथं टाकायला. PF दिलंय, P दिलंय. मग PF इकडे मायनस होईल, PI इकडे आले की प्लस होईल. मग PI आपल्याला निघतंय, PI इथं टाकलं की VR निघतंय. VR ते आपल्याला पहिलं काढायचं होतं. आणि सेकंड काय काढायचे, इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, MA डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. तर व्हेलॉसिटी रेशो वरच्या पॉईंटला निघालाय. MA म्हणजे काय, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, ते काय दिलेलं नाही. त्याचा फॉर्म्युला काय असतो, W/P. W दिलंय, P दिलंय, MA निघतंय, ते इथं टाकलं की इफिशियन्सी निघते. सिम्पल आहे. पहिल्यांदा इकडून सुरुवात करूया. PF मधून पहिल्यांदा PI काढूया. ओके, सोल्युशन. PF मधून आपल्याला PI काढायचे आहे पहिल्यांदा. तर पहिली स्टेप कोणासाठी, VR साठी आहे. पहिल्यांदा PI काढूया. सो PFचा फॉर्म्युला PF इज इक्वल टू आहे P मायनस PI. आता PF आपल्याला दिलंय, P दिलंय, PI काढायचे. PI इकडे घेऊया, मायनस PI इकडे आले की प्लस PI होईल. आणि इज इक्वल टू P आहे तसंच इथं, आणि इकडं प्लस PI आहे, ते इकडे आले की मायनस PF होईल. इकडे प्लस PF आहे, तिकडे गेले की मायनस PF. म्हणजे PI इज इक्वल टू किती येणार, P दिलंय 2 न्यूटन आणि मायनस PF दिलंय 0.5. म्हणजे हे किती आलं, 1.5 न्यूटन हे आलं PI. ओके, आता ते इथं टाका. PIचा फॉर्म्युला काय मग, W/VR. सो VR इज इक्वल टू काय येणार, VR इकडे येणार आणि PI तिथं जाणार. म्हणजे VR इज इक्वल टू येणार W/PI. W किती आहे, W आहे 30 डिवायडेड बाय PI किती आहे 1.5. 30 डिवायडेड बाय 1.5 किती येणार, 30 डिवायडेड बाय 1.5 आन्सर किती येणार 20. व्हेलॉसिटी रेशो आला 20, त्याला काही युनिट नसणार. आता इफिशियन्सी. इफिशियन्सीसाठी पहिल्यांदा काय काढावं लागतंय, MA. सेकंड आहे इफिशियन्सी इटा. त्यासाठी पहिल्यांदा MA इज इक्वल टू W/P. W दिले 30 डिवायडेड बाय P दिले 2. 30/2 किती येणार 50 न्यूटन. सॉरी, युनिट नसते. MA इज इक्वल टू 50. मग इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, इटा इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100. MA दिले 15, VR किती आले 20
आणि इंटू त्याला 100 म्हणजे किती येणार इफिशियन्सी 75%. हे कॅल्सीमध्ये टाका 75% आन्सर येईल. अशा पद्धतीनं सिंपल आपल्याला फक्त VR आणि इफिशियन्सी काढायची होती. त्यासाठी अशी सिंपल प्रोसिजर आहे. यात फक्त इकडे व्हॅल्यू टाकायच्यात आणि आन्सर फाइंड करायचे. थँक्यू.